विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा। प्रकरण बंद, पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल। तर माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मी तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकरच उमेदवार ठरवायला सांगितलं। धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे 48 तासात उतरवेल, राज ठाकरे यांचे वक्तव्य। 163 अपक्ष उमेदवारांना पिपाणी देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 जिल्ह्यातील 34,000 सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई। मुख्यमंत्री कोण याचा अंदाज बांधणे अशक्य, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत। तर कसब्यातील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। 650 गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची शक्यता। तर प्रचारामुळे शेती कामे ठप्प, शेतमजुरी 300 तर राजकीय पक्षांकडून जेवणासह 400 रुपये।